नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश पवार आणि आज आपण सर्वांचं स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत द फाउंटन लंचियन, म्हणजेच काय तर भूतांसोबत दुपारचं जेवण किंवा भयानक असे ठिकाणी किंवा व्यक्तींसोबत दुपारचं जेवण, लंच. साकी यांनी लिहिलेलं आहे. ही एक शॉर्ट स्टोरी आहे, ती आपण बघणार आहोत. अबाउट द ऑथर अँड टेक्स्ट. साकी वॉज द पेन नेम ऑफ हेक्टर ह्यू मुनरो. हेक्टर ह्यू मुनरो या व्यक्तीने टोपण नाव ठेवून साकी या टोपण नावाने लिखाण केलं. 1870-1916 त्यांचा जन्म 1870 तर मृत्यू 1916 मध्ये झाला. ब्रिटिश रायटर whose humorous and sometimes macabre stories satirize एडवर्डियन सोसायटी अँड कल्चर. आता एडवर्डियन सोसायटी अँड कल्चर वरती त्यांनी उपहासात्मक लेखन आणि भयानक अशा कथा, विनोदी अशा कथा सुद्धा लिहिल्या. ते एक ब्रिटिश रायटर होते, लेखक होते. He is considered to be a master of the short story genre. मुनरो यांना लघुकथे या साहित्य प्रकाराचा मास्टर समजलं जायचं. एक प्रावीण्य मिळवलेला. and is often compared to O. Henry and Dorothy Parker. त्यांची तुलना ओ. हेनरी आणि डोरोथी पार्कर यांच्यासोबत केली जायची. मुनरो बॉर्न इन बर्मा, नाव म्यानमार, when it was still a part of British Empire. म्हणजे ब्रिटिश साम्राज्य जेव्हा अस्तित्वात होतं, असं समजलं जायचं की ब्रिटिश साम्राज्यावरून सूर्य कधी अस्त होत नव्हता. त्याचप्रकारे ब्रिटिश एम्पायर हे जेव्हा अस्तित्वात होतं तेव्हा म्यानमार, आताचं जे म्यानमार आहे, तेव्हा त्याला बर्मा असं नाव होतं आणि त्या ठिकाणी बर्मा या ठिकाणी मुनरो यांचा जन्म झाला. ही लॅटर सर्व्ड इन द इंडियन इम्पेरिकल पोलीस बिफोर बिगिनिंग अ करिअर ॲज अ जर्नलिस्ट. म्हणजे मुनरो यांनी पत्रकार म्हणून करिअर सुरू करण्या अगोदर त्यांनी इंडियन इम्पेरिकल पोलीस, म्हणजे की ब्रिटिश साम्राज्यातील पोलीस, असं त्यांनी सेवा दिली. मुनरोज स्टोरीज finely judged narrative, feature brilliantly comic characterization, light, polished, witty dialogue, and finely judged narratives. मुनरो यांनी ज्या स्टोरी लिहिल्या त्यांची काही वैशिष्ट्ये होती. तर त्यांचं अतिशय हुशार, ब्रिलियंटली कॉमिक कॅरेक्टरायझेशन म्हणजे काय, तर व्यक्तिचित्र त्यांचं अतिशय हुशारीचं असं होतं. लाईट, पॉलिश्ड, विटी डायलॉग्स, म्हणजे जे व्यक्तिचित्र ते डायलॉग बोलायचे तर ते सहज बोलले जाणारे डायलॉगसुद्धा अतिशय काहीतरी डीप मिनिंग असणारे होते आणि काहीतरी त्यातून धडा शिकवून जायचे. In addition to his short stories, which were first published in newspaper and later collected into several volumes. तर त्याचबरोबर ज्या शॉर्ट स्टोरी, लघुकथा मुनरो यांनी लिहिल्या, तर त्या सुरुवातीला न्यूजपेपर, वर्तमानपत्रामध्ये पब्लिश झाल्या आणि नंतर त्यांचा संग्रह करून ते विविध खंडांमध्ये पब्लिश करण्यात आले. He also wrote a few novels and one-act plays as well as full-length plays. म्हणजे मुनरो हे फक्त शॉर्ट स्टोरी रायटर लिहिण्यातच मास्टर नव्हते, तर त्याचबरोबर त्यांनी काही कादंबऱ्या, नॉवेल्स लिहिल्या, वन ॲक्ट प्लेज म्हणजे एकांकिका लिहिल्या आणि ॲज वेल ॲज फुल लेंथ प्लेज म्हणजे पूर्ण लांबीची नाटकं जी म्हणतो ती त्यांनी लिहिली.
Monroe served in British Army during the First World War and died in action in France. तर मुनरो यांनी प्रथम महायुद्ध जे म्हणतो आपण, तर त्यामध्ये त्यांनी ब्रिटिश आर्मीमध्ये सेवा दिली आणि त्यामध्येच सेवा देत असताना फ्रान्समध्ये झालेल्या चकमकीत त्यांचा मृत्यू झाला. साकी, like O. Henry, was well known for stories that ended with a twist. म्हणजे साकी हे सुद्धा ओ हेनरी सारखे होते, जे की त्यांच्या स्टोरीज, लघुकथेची वैशिष्ट्य असं होतं की एंडेड विथ अ ट्विस्ट. म्हणजे त्या स्टोरींचा, लघुकथेंचा शेवट हा काहीतरी ट्विस्टने व्हायचा. द फॅम्प्टन लंचियन इज नो एक्सेप्शन. आणि ही लघुकथा जी आपण शिकणार आहोत, द फॅम्प्टन लंचियन, ही सुद्धा त्या स्टोरीज एंडेड विथ द ट्विस्ट या वैशिष्ट्याला अपवाद नाही. द स्टोरी बिगिन्स विथ द लेडी ड्रॅगमंटन अँड हर husband debating who will entertain the Smithly Dubbs, a family used to being treated to extravagant lunches and dinners. म्हणजे स्टोरीची सुरुवात अशी होती की लेडी ड्रॅकमंटन आणि तिचा पती यांच्यामध्ये वादविवाद चालू असतो की स्मिथली डब्स या फॅमिलीतील व्यक्तींना कोण एंटरटेन करेन, की जेवणासाठी त्यांच्या आद्यरातिथ्यासाठी कोण त्यांना घेऊन जाईल. एक्स्ट्रावॅगंट लंचेस म्हणजे काय, लंचेस अँड डिनर्स म्हणजे काय, तर अतिशय आरामदायी आणि अतिशय कॉस्टली अशा लंचेस किंवा दुपारचं जेवण आणि संध्याकाळच्या जेवणासाठी कोण त्यांना आमंत्रित करेल. लेडी ड्रॅकमंटन asked her sister Millie, who looks very much like her, to go in her place. म्हणजे लेडी ड्रॅकमंटनने तिच्या बहिणीला विचारलं, तिचं नाव होतं मिली, आणि हू लुक्स व्हेरी मच लाईक हर म्हणजे तिची जुळी बहीणच म्हणायची. टू गो इन हर प्लेस म्हणजे लेडी ड्रॅकमंटननं तिच्या जुळ्या बहिणीला मिलीला विचारलं की ती लेडी ड्रॅकमंटनच्या जागी त्या सिस्टर्सना भेटण्यासाठी किंवा त्यांना लंचला घेऊन जाण्यासाठी जाईल का. बट हर सिस्टर इज अनेबल टू डू सो ॲज शी विल बी लंचिंग विथ फ्रेंड्स ॲट द कार्लटोन. म्हणजे कार्लटोन हे सुद्धा एक मोठं रेस्टॉरंट होतं आणि त्या ठिकाणी तिचा प्लॅन असा होता की मिलीचा, जे की लेडी ड्रॅकमंटनची सिस्टर आहे, लेडी ड्रॅकमंटननं तिला जरी विचारलं होतं की तू तिच्या जागी स्मिथली डब्सना एंटरटेन करण्यासाठी जाशील का, पण ती नाही म्हणते आणि तिचा प्लॅन सांगते की ती तिच्या मित्रांसोबत कार्लटोन या रेस्टॉरंटला जेवण्यासाठी जाणार आहे. लेडी ड्रॅकमंटन देन फॉर्म्युलेट्स अ प्लॅन अँड ॲग्री टू मीट विथ द स्मिथली डब्स. म्हणजे लेडी ड्रॅकमंटन तिच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन शिजवते आणि स्मिथली डब्सना भेटण्यासाठी ती तयार होते. चेंजिंग हर अपीअरन्स स्लाइटली म्हणजे तिचा जो पेहराव होता तो थोडा बदल करून ती निघते. तर शी रन्स इन टू द स्मिथली डब्स अँड आस्क देम टू जॉईन हर फॉर लंच ॲट द कार्लटोन. आता कार्लटोन या रेस्टॉरंटमध्ये ती स्मिथली डब्स यांना जेवणासाठी आमंत्रित करते आणि द स्मिथली डब्स फॅमिलियर विथ द लक्झरियस कार्लटोन आर हॅपी टू ॲग्री. आता
लक्झुरियस कार्टून म्हणजे जे आरामदायी असं 5 स्टार 7 स्टार अशा हॉटेलसारखं जे होतं रेस्टॉरंट होतं, त्या ठिकाणी स्मिथली डब्स अगोदरही गेल्या होत्या, त्यामुळं त्या परिचित होत्या. दे आर फॅमिली विथ द लक्झुरियस कार्टून रेस्टॉरंट, म्हणून त्या आनंदाने होकार कळवतात. ॲट द कार्लटोन लेडी ड्रॅकमंटन द स्मिथली डब्स ट्रीट देमसेल्व्स टू अ लॅविश लंच. म्हणजे लेडी ड्रॅकमंटन त्यांना लॅविश असं लंच प्रोव्हाइड करण्यासाठी तयार असते. हावेवर ओव्हर द कोर्स ऑफ देअर कॉन्व्हर्सेशन लेडी ड्रॅकमंटन ॲडमिट्स to her companion that she cannot remember her name or anything about herself. म्हणजे लेडी ड्रॅकमंटनने काय करते तर तिने जो प्लॅन शिजवला होता डोक्यामध्ये आणि नंतर तिने स्मिथली डब्स यांना आमंत्रित केलं होतं, तर तो प्लॅन ती एक्झिक्यूट करायला चालू करते. आणि जेवण ऑर्डर झाल्यानंतर जेवण चालू झालं आणि निम्यापर्यंत आलं की ती असं बोलायला चालू करते की किंवा वागायला चालू करते की तिच्यासोबत ज्या स्मिथली डब्स होत्या तर त्या साथीदार होत्या, तर त्यांना असं सांगते की तिला काहीच आठवत नाही आणि तिची मेमरी लॉस झालेली आहे. तिला तिचं नावसुद्धा किंवा ती कोण आहे हे सुद्धा माहीत नाही. द स्मिथली डब्स ट्राय टू अश्युअर हर दॅट शी इज इन फॅक्ट लेडी ड्रॅकमंटन and that she was treating them to lunch, but they are horrified when they see another woman, Millie, who resembles Lady Drakmanton, enter a Carlton. म्हणजे काय तर लेडी ड्रॅकमंटन त्यांना असं सांगते की माझी मेमरी लॉस झाली आहे आणि मी कोण आहे हे सुद्धा मला माहीत नाही. पण स्मिथली डब्स या तिला सांगतात की ती एक लेडी ड्रॅकमंटन आहे आणि तिने आम्हाला जेवणासाठी आमंत्रित केलं आहे. पण ज्या स्मिथली डब्स सिस्टर्स होत्या त्या अतिशय भीतात, कारण त्या लेडी ड्रॅकमंटन सारख्याच एका स्त्रीला म्हणजेच मिलीला तिथं बघतात. लेडी ड्रॅकमंटन हॅविंग ड्यूट द स्मिथली डब्स into believing they were dining with a stranger, thanks them for their hospitality and exit, leaving them with a bill. लेडी ड्रॅकमंटन ही असं दर्शवते की ती कोण्या स्ट्रेंजर अनोळखी व्यक्तीसोबत जेवते आहे आणि त्यांना ती धन्यवाद देऊन त्यांच्या आदरातिथ्याबद्दल त्यांना धन्यवाद देते आणि तिथून निघते आणि तिथं फक्त त्यांना सोडते की बिलसोबत त्यांना तिथं सोडून देते, जे की त्यांच्यासाठी भयानक असं गोष्ट होती. याच ठिकाणी आपण थांबूया.